हाय गाईज. आज आपण खूप दिवसानंतर लेक्चर घेत आहोत. ठीक आहे. तर आज मी आहे ना खूप साऱ्या लोकांना विचारलेलं, खूप साऱ्या लोकांची एक्झाम खूप छान गेलेली आहे. तर आता त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही करंट अफेअर्स म्हणजे करंट अफेअरवर वगैरे क्वेश्चन विचारतायत ना, आणि बालविकासची जी भरती होती ना त्याच्यामध्ये जवळपास एक सेकंड. हां, तर जी महिला व बालविकासची वगैरे भरती होते ना त्याच्यामध्ये जवळपास अ, सात ते सात ते आठ प्रश्न 7 ते 8 प्रश्न करंट अफेअर्सचे होते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आता जो समाज कल्याणचा वगैरे पेपर आहे ना, म्हणजे ICDSमध्ये पण करंट अफेअर्सचे क्वेश्चन विचारले होते. ठीक आहे, काही काही. तर आता जो समाज कल्याणचा पेपर आहे ना त्याच्यामध्ये सर्वांना माहीत आहे की GS 25 क्वेश्चन्सचा आहे. तर त्याच्यामध्ये 25 म्हणजे जवळपास 50 प्रश्न, सॉरी 50 मार्क. ओके, 25 क्वेश्चन. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सपोज 8 क्वेश्चन जरी तुमचे करंट अफेअर्सवर विचारले असतील, म्हणजे विचारले गेले, तर तुमचे जवळपास 16 मार्क्स त्याच्यावर डिपेंड असतात. तर त्याच्यामुळे आपण जे करंट अफेअर आहे ना, म्हणजे जवळपास आपण 5 लेक्चरमध्ये, म्हणजे 5 जे लेक्चर राहतील त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत ना त्याच्यावर जवळपास 5 लेक्चरमध्ये आपण ऑगस्ट, एक सेकंड, कुठल्या कुठल्या महिन्याचं घेणार आहोत ते. आता आज माझी जी टेस्ट आहे ना ती ऑगस्ट 2024, ऑगस्ट 2024चे जे करंट अफेअर आहे ना त्याच्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जितकं इम्पॉर्टंट करंट अफेअर आहे ना त्याच्यावर ही टेस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढे पण इम्पॉर्टंट आहे ते सर्व. ओके, त्याच्यावर हा टेस्ट पेपर बनवलेला आहे. तर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आहे जे तुम्हाला 20 मिनटामध्ये सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. मी हे पोस्ट ऑप्शन आहे ना तिथे जा, त्याच्यामध्ये याची PDF टाकलेली आहे. ठीक आहे. ते तुम्हाला आधी सॉल्व करायचं आहे, त्याच्यानंतर इथे येऊन ॲन्सर्स बघायचे आहेत. ठीक आहे. याचं एक्सप्लेनेशन पण, म्हणजे याचं एक्सप्लेन मी करेल आता याच्यामध्ये. ठीक आहे. तर हां, आणखी एक गोष्ट, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती, की आता जो 4 तारखेपासून, आता जो 4 मार्चपासून जो समाज कल्याणचा पेपर होणार आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास म्हणजे तुम्ही बिना अभ्यास करता जाल तर तुमचं नुकसानच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच सोडायला जमणार नाही, म्हणजे इवन दो करंट अफेअर, कारण की 8 क्वेश्चन्स नॉट अ जोक. ओके. तर मग आता आपण टेस्ट स्टार्ट करू, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करूया. ठीक आहे. 25 क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे. हे ऑगस्ट महिन्याचे. तर मी असे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, ठीक आहे, ह्याचे आपण टेस्ट घेणार आहोत. आणि नंतर जानेवारी, फरवरी, म्हणजे हे 6 महिने तर आपण कवर करणारच आहोत. ठीक आहे. म्हणजे मार्चपर्यंत आहे ना, तर जानेवारी फरवरीपर्यंत. आणि बाकीचे जे उरलेले ते खूप जुने होतात ना, ओल्ड होतात, म्हणून रिसेंटवाले 6-7 महिने तर आपण करून घेणार आहोत. ठीक आहे, टेस्टच्या माध्यमातून. चला तर स्टार्ट करू. ओके. फर्स्ट क्वेश्चन, देशात नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले? तर देशामध्ये नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले? 1 जुलै 2024पासून. तुम्हाला माहीत असणार. ठीक आहे, की जे आपण नाही का भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष संहिता 2023, असे 3 कायदे हे केलेले आहेत ना. असे 3 कायदे हे केले आहेत. ते कधीपासून सुरू होणार आहेत? तर ते 1 जुलै 2024पासून सुरू करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट, भारतातील चौथी वर्ल्ड क्राफ्ट सिटी कोणती? तर भारतातील आता सध्या एका सिटीला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आले. ते सिटी कोणती आहे? तर ते सिटीचं नाव आहे श्रीनगर. काय? श्रीनगर. तर मग आता ही कोणती आहे? चौथी आहे ना. तर मग याच्या आधी कुठल्या सिटीला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलेले होते? तर पहिली होती जयपूर. पण हे लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला लेटेस्टच विचारतात, पण तरी पण मी सांगत आहे. ठीक आहे. पहिली जयपूर होती, त्याच्यानंतर मग एक मल्लपुरम म्हणून होती, नंतर मग म्हैसूर होती, आणि आता रिसेंटमध्ये कोणते? श्रीनगर. ओके, श्रीनगर हे 4th सिटी आहे. ओके. नेक्स्ट, 24वी म्हणजे 24th SCO परिषद 2024मध्ये कोणत्या देशात झाली? तर ही जी SCO परिषद आहे ना 24वी, ते कुठल्या देशामध्ये झाली होती? तर ही
कझाकिस्तानमध्ये झाली होती. कुठे झाली होती? कझाकिस्तान. तर आता याच्यावर कोणता क्वेश्चन बनू शकतो? जेव्हा ही परिषद झाली होती ना SCOची कझाकिस्तानमध्ये 24वी, तेव्हा आपल्या इथून कोण गेले होते? म्हणजे आपल्या इथलं इनिशिएटिव्ह कोण घेतले होते? ते जे आपले आहेत ना हे जयशंकर, जयशंकर जे आहेत ना परराष्ट्र मंत्री, ते उपस्थित होते इथे. ठीक आहे, या परिषदेमध्ये. ओके, 4 जुलै 2023ला झाली होती ही परिषद. आणि आता बघा, ही 24वी होती. आता जी 25वी राहणार आहे ना, कितवी? 25वी. ते कुठे राहणार आहे माहिती आहे का? 2024-25ची ते कुठे ऑर्गनाईज होणार आहे? चीनमध्ये. कुठे? चीनमध्ये. ओके, नेक्स्ट 24वी कझाकिस्तान. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100वा सदस्य कोण आहे? तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100वा सदस्य कोण आहे? पॅराग्वे. कोण आहे? पॅराग्वे. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? पहिल्या आहेत म्हणून हे विचारतात. तर त्या कोण आहेत? सुजाता सौनिक. ओके, नेक्स्ट. दक्षिण भारतातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा कुठे आहे? तर ही कुठली म्हणताय? कुठली विचारली त्यांनी? दक्षिण भारतातील. तर ही कुठे आहे माहिती आहे का? अमरावतीमध्ये, महाराष्ट्रात. कुठे? अमरावती, महाराष्ट्र. नेक्स्ट. जनावरांवर जगातील पहिला कार्बन कर लागू करणारा पहिला देश कोणता आहे? कोणावर? ॲनिमल्सवर पहिला कार्बन कर लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर डेन्मार्क. कोणता आहे? डेन्मार्क. ओके, नेक्स्ट. जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र कुठे स्थापन होणार आहे? तर कुठले? जगातील, वर्ल्डमधलं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, ते कुठे आहे माहिती आहे का? ते उत्तर प्रदेशमध्ये. कुठे केला? उत्तर प्रदेशमध्ये. ओके, नेक्स्ट. रिकामी जागा हे राज्य युनिफाईड पेन्शन स्कीम, म्हणजे सध्याचे UPS म्हणतात त्याला, ते जे चालू आहे ना, सध्या चर्चेत आहे ना, तर ते सर्वात आधी स्वीकारणारे पहिले म्हणजे कोणतं स्टेट आहे ते विचारलेलं आहे. ते कोणतं आहे? आपलं महाराष्ट्र. ठीक आहे, नेक्स्ट. जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध कोणी लावला? म्हणजे कोणत्या देशाने लावला? तर ते तुर्कीने लावला आहे सर्वात जुनं कॅलेंडर. ओके, रिकामी जागा यांची प्राईम ॲस्ट्रॉनॉट म्हणून इंडो-US मिशन टू स्पेस स्टेशनसाठी निवड झाली आहे. तर कोणाची झालेली आहे? शुभांशु शुक्ला यांची प्राईम ॲस्ट्रॉनॉट म्हणून इंडो-US मिशन. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. ओके, ते काय म्हणतात त्याला? ॲक्झिओम 4 मिशन म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणाची नियुक्ती झालेली आहे? म्हणजे कोणाची निवड झालेली आहे? तर शुभांशु शुक्ला. नेक्स्ट. वाधवन काय आहे? वाधवन हे जे पोर्ट आहे ना, ते कुठे आहे? ते कुठे स्थित आहे असं विचारलेलं. ते कुठे आहे माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये आहे, पालघर जिल्ह्यामध्ये. कुठे? पालघर जिल्ह्यामध्ये. ओके, नेक्स्ट. म्हणजे सध्या घोषित केलं आहे त्याला म्हणून. ओके, रिकामी जागा हे 56 टायगर रिझर्व म्हणजे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेलं. तर कोणाला केलं झालेलं आहे? गुरु घासीदास. कोणत्या स्टेटमध्ये आहे? छत्तीसगड. ओके, नेक्स्ट. भारतातील पहिले राईस ATM कुठे स्थापन करण्यात आले? ते सांगा, भारतातील पहिले राईस ATM कुठे स्थापन करण्यात आले? तर हे माहिती आहे का? ओडिशामध्ये स्टार्ट करण्यात आले. ठीक आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, व्हेरी IMP. कुठे? फर्स्ट राईस ATM ओडिसामध्ये. तर याच्यामध्ये काय माहिती आहे का? याला अन्नपूर्ती ग्रेन ATM असे सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे, याच्यामध्ये काय होते माहिती आहे का? 50 kg जे ग्रेन्स असतात ना, 50
के जी जे ग्रेन्स असतात ना ते 5 मिनिटामध्ये काढल्या जातात. ठीक आहे, तर ते ओडिशामध्ये आहे. ओडिशा गव्हर्नमेंटनं हे केलेलं आहे. ठीक आहे, पहिले राईस ATM. ओके, नेक्स्ट. भारताचे पहिले सिव्हिलियन स्पेस टुरिस्ट सध्या कोण आहे म्हणते. ठीक आहे, कारण की ते चर्चेत आहेत. तर ते कोण आहेत माहिती आहे का? गोपीचंद थोतिकुरा. हे जे गोपीचंद थोतिकुरा आहे ना, त्यांनी जे जेफ बेजोस आहे ना, त्यांचे जे टुरिस्ट म्हणजे सिव्हिलियन स्पेस जे गेलं होतं ना, त्याच्यामध्ये भारताचे जे पहिले सिव्हिलियन स्पेस टुरिस्ट आहे ना ते गोपीचंद थोतिकुरा होते. ओके, नेक्स्ट. 2024मध्ये ग्लोबल प्रवासी वुमेन्स लीग कुठे आयोजित होणार आहेत? ते कुठे आयोजित होणार आहे माहिती आहे का? हरियाणामध्ये. ओके, नेक्स्ट. नुकतीच रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आलेली तवा रिझर्वायर हे जे आहे ना ते कोणत्या राज्यात आहे हे विचारलेलं आपल्याला. ते कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेशमध्ये. ओके, तर आत्ता नाही का हा ऑगस्ट महिना चालू आहे. आपण ऑगस्ट 2024 पासून म्हणजे येत्या 4 दिवसामध्ये आपण डिसेंबर 2024 पूर्ण कंप्लीट करणार आहोत. तर हा आपला ऑगस्ट महिन्याचा करंट सुरू आहे. तर याच्यामध्ये विचारलेलं हे तवा रिझर्वायर आहे ना ते मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, तर आता हे रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आली होती. तर सध्या ऑगस्टपर्यंत रामसर साईट किती झाल्या होत्या? 85. ओके, ऑलरेडी 82 होत्या. आता याच्यासोबत म्हणजे 3 परत ॲड केल्या गेल्या. आता ते कोणत्या आहेत ते पण सांगून देते. तर याच्यामध्ये आहे ना एक 2 तामिळनाडूच्या हे झाले आहेत, ॲड झालेले आहेत आणि हा एक मध्य प्रदेशचा. ठीक आहे, ह्या रामसर याच्यामध्ये. ओके, तर ते 2 कोणते आहेत माहिती आहे का? एक आहे नांजारायण बर्ड सँच्युरी. ओके, हे आहे एक. ओके, आणि दुसरी जी आहे ना हे आहे ना कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे. ओके, तामिळनाडूमध्ये आहे. आणि दुसरी काय आहे? काजुवेल्ली बर्ड सँच्युरी, हे सुद्धा तामिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे हा तवा, ही नांजानारायण आणि ही काजुवेली, हे जे 3 आहेत ना ते ॲड झाले आणि टोटल 85 झाले. ठीक आहे, रामसर साईट. ओके, तर हे वाली जी आहेत तवा ती मध्य प्रदेशची आहे आणि बाकी 2 तामिळनाडूच्या आहेत. नेक्स्ट. सुभद्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही सुभद्रा योजना जी आहे ना ती कुठल्या राज्याने सुरू केलेली आहे? ही ओडिशाने स्टार्ट केलेली आहे. याच्यामध्ये 10K पर इयर ते देणार आहेत. म्हणजे रक्षाबंधनच्या फेस्टिवलला काहीतरी 5K देणार आहेत आणि महिला दिवस जेव्हा राहते ना त्यावेळेस ते 5K देणार आहेत. तर असे वर्षात ते 10K देणार, म्हणजे 10,000 देणार आहेत. ठीक आहे, ओडिशा गव्हर्नमेंट सुभद्रा योजना कशासाठी देणार आहेत? हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी. ओके, नेक्स्ट. अरबी समुद्रामध्ये नाही का सध्या एक असनार नावाचा सायक्लोन आला. कुठला? असनार. ठीक आहे, तर हे जे असनार नाव आहे ना ते कुठं आलं आहे? अरबी समुद्रात. म्हणजे त्यांनी गुजरातला अफेक्ट केला आहे, गुजरात आणि पाकिस्तान बॉर्डर. ओके, तर हा जो सायक्लोन आहे असनार, ते हे जे असनार नाव आहे ना ते कोणत्या देशाने दिले हे विचारलेलं आहे. तर ते कोणी दिले आहे? पाकिस्तानने दिले आहे. ओके, नेक्स्ट. सध्या जे नाही का लडाख आहे ना, लडाख त्याच्यामध्ये नाही का ऑलरेडी दोन जिल्हे होते. जेव्हा लडाख आपण केंद्रशासित प्रदेश म्हणून हे केलं ना त्याच्यामध्ये 2च जिल्हे होते. ठीक आहे, तर ते 2 जिल्हे कोणते होते? पहिले सर्वात आधी कोणते होते? लेह आणि कारगिल. ओके, तर याच्यामध्ये नाही का आणखी 5 जिल्हे ॲड केले आहेत. तर इथं म्हटलेले सध्या टोटल किती जिल्हे आहेत? तर सध्या 7 जिल्हे झालेले आहेत. तर ते 5 जिल्हे कोणते ॲड केले त्यांनी? कुठले गेले असतील सांगा? त्याच्यामध्ये एक झास्कर आहे, एक द्रास आहे, एक शाम आहे, एक नुब्रा आहे आणि एक छांगतांग. कोणता? छांगतांग. ओके, तर असे हे एक म्हणजे हे उरलेले 5 केलेले आहेत. ऑलरेडी 2 होते म्हणजे एकूण 7 आहेत. ठीक आहे, आता सध्या नेक्स्ट.
भारतामधलं पहिलं एअरपोर्ट ज्याला नेट झिरो कार्बन इमिशनचे स्टेटस भेटलेलं ते कोणतं आहे? इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तो दिल्लीचा, ठीक आहे, त्याला भेटलेलं आहे तसं. हे जे झिरो कार्बन इमिशनचं स्टेटस आहे ते भेटलेलं आहे. नेक्स्ट, मित्रशक्ती युद्ध सराव कोणत्या 2 देशामध्ये होतो? तर हा श्रीलंका आणि भारतामध्ये होतो, ठीक आहे. जगातील पहिला मोबाईल हायब्रिड रॉकेट रूमी 1 कोणत्या देशाने लॉन्च केला आहे? तर हा भारताने लॉन्च केलेला आहे. ओके. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, रिकामी जागा या देशाला पंतप्रधान मोदींनी भीष्म क्यूब भेट केलेली आहे, तर कोणाला केली आहे माहिती आहे का? युक्रेनला. आता हे भीष्म क्यूब काय आहे? तर हे एक पोर्टेबल हॉस्पिटल आहेत. काय आहे? पोर्टेबल हॉस्पिटल्स आहेत, ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे नाही का जे ऑगस्ट मंथमध्ये जितके पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते ते तुम्हाला मी या स्लाईडमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही आधी हे सॉल्व करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग याचे आन्सर्स बघायचे, ठीक आहे. आणखी एक गोष्ट, हे 25 क्वेश्चन्स आहेत. आता मी उद्या सप्टेंबर महिन्याचा घेणार आहे, नंतर मग परवा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ठीक आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ह्याच्या ऑगस्टमध्ये इतकेच खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन होते म्हणून मी एवढेच घेतलेले आहे, ठीक आहे. कारण की ऑलरेडी 8 ते 9 क्वेश्चन ते विचारत आहेत आणि ते आपण सोडू शकत नाही त्याच्यामुळे. ओके. तर तुम्हाला याच्यामध्ये काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. ओके. थँक्यू.